आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार 1-2 दिवसापासून ज्या पद्धतीने संजय राजाराम राऊत सातत्याने पवार कुटुंबामध्ये त्यांच्या सवयीप्रमाणे कलह निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत, कधी अजितदादा आणि सुप्रियाताईंमध्ये अग्रलेखाच्या माध्यमातून भांडण लावणं, सातत्याने इंटरव्ह्यू मध्ये पवार कुटुंबियांनी असं केलं पाहिजे, राज्य कोणी सांभाळलं पाहिजे, देश कोणी सांभाळलं पाहिजे. आता आपण बघत असाल, एक संजय राजाराम राऊत सोडून दुसरं कोणच कुठलाच राजकारणी, राष्ट्रवादीचे नेते सोडून ना काँग्रेस ना आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, कोण भारतीय जनता पक्षाचे, कोणच या विषयावर बोलत नाहीये. प्रत्येकाची भूमिका आहे तर हे पवार कुटुंबियांचा अंतर्गत विषय आहे, राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे, आम्हाला बोलायचं नाही. पण एकच असा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे ज्याची मूळ सवय सुटताना कधी मला दिसत नाहीये. दुसऱ्यांच्या घरामध्ये डोकावणं, दुसऱ्यांच्या कुटुंबियामध्ये भांडणं लावणं, हेच संजय राजाराम राऊत सातत्याने करताना आपल्याला दिसत असतील. म्हणजे भांडण लाव्या किंवा शकुनी मामा ही जी उपमा मी वारंवार त्याला देतोय, तो काही त्या रोलच्या बाहेर यायला प्रयत्नच करत नाहीये. आता त्याची एवढी मजा गेलेली आहे. काल अगर तुम्ही त्यांचे काही स्टेटमेंट ऐकले, ते पवार साहेबांवर पण टीका करायला सुरू केलेली आहे. पुस्तकावर पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या अनुभवापोटी ज्येष्ठता, ते जेवढे ज्येष्ठ राजकारणी आहेत म्हणून त्यांनी काही निरीक्षणं महाविकास आघाडीचं सरकार असताना जी नोंदवली, मग ते उद्धव ठाकरे असेल, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विषय असेल, उद्धव ठाकरेचा मुख्यमंत्री म्हणून कारभार असेल, त्या सगळ्याबद्दलच त्यांनी आपलं निरीक्षण नोंदवलं. एका बाजूला संजय राजाराम राऊत म्हणतो की पवार साहेब हे राजकारणाचे आत्मा आणि श्वास आहेत, त्यांचं कौतुक करायचं, आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांमध्ये वाद कसे लागतील, उद्धव ठाकरेला अजून एकटं कसे पाडू शकतो, जुना राग कसा त्याच्यावर काढू शकतो ठाकरे कुटुंबावर. त्यामुळे सातत्याने आता तरी पवार साहेबांवर पण टीका करायला सुरू केलेली आहे. काल त्यांनी उल्लेख केला की अशी खूप पुस्तकं येतात आणि मग त्या ग्रंथालयामध्ये त्या लोकांना पुस्तकं पडून राहतात. कोणाबद्दल बोलतोय? पवार साहेबांच्या पुस्तकाबद्दल. आज जी मला सकाळी माहिती मिळाली की सकाळी पवार साहेबांना हा खूप फोन करायला प्रयत्न करत होता. पीएनच्या माध्यमातून त्यांच्या सिल्वर ओक असेल, वायबी चव्हाण असेल, सगळीकडे फोनाफोनी करत होता, पण पवार साहेबांनी याचे फोन घेतले नाही. खोटं असेल तर त्यांनी सांगावं. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही सातत्याने काही दिवस बघा, प्रत्येक जण याच्या तोंडावर थुकण्याचं काम करतोय. कोण ह्याला चोमड्या म्हणतोय, कोण ह्याला दलाल म्हणतोय, कोण ह्याला चाट्या म्हणतोय. म्हणजे चारित्र्यहीन
ज्याला कुठलीही इज्जत नाही, राजकीय लावारिस अशी या संजय राऊतची अवस्था झालेली आहे. सातत्याने मूळ समाजवादी विचाराचा असल्यामुळे, मार्क्सवादी विचाराचा असल्यामुळे सातत्याने हिंदू समाजाचा द्वेष करणं, हिंदू देवी देवतांचा द्वेष करणं, हे त्याचं पहिल्यापासून ते आतापर्यंत काम राहिलेलं आहे. मी आपल्याला एक उल्लेख केलेला कालच्या प्रेसमध्ये, ते लोकप्रभामध्ये असताना हा सातत्याने हिंदू विरोधी लेख लिहायचा, हिंदू संघटनांच्या विरुद्ध लिहायचा, पक्षांच्या विरुद्ध लिहायचा. मुद्दामून आपल्याकडे लोकसभाचा एक त्याचा जुना लेख आणलेला आहे, जे त्यांनी लोकप्रभामध्ये 26 एप्रिल 1992 मध्ये लिहिलेला होता. रामाची राजकीय फरफट. लिहिणारा कोण आहे? संजय राऊत. हे त्याच्या लोकप्रभाचं आर्टिकल आहे. या पूर्ण आर्टिकल अगर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचलं तर राम मंदिरच्या विरोधात भूमिका घ्यायची, हिंदूंच्या विरोधात वातावरण निर्माण करायचं, हे हा सामन्याच्या येण्याच्या अगोदरपासून करत आलेला आहे. आज पण जे त्यांनी सामनामध्ये उल्लेख केलाय, मणिपूरमध्ये जे काही घडलं, त्याच्याबद्दल त्यांनी काही विश्लेषण लिहिली आहेत. आता त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख त्यांनी केलाय की मूळ प्रश्न मणिपूरमध्ये जी मूळ अडचण आहे ती रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांमुळे झालेली आहे. याचा त्यांनी अग्रलेखमध्ये उल्लेख केलाय आणि त्याच्यामुळे आमच्या केंद्र सरकारवर, गृह मंत्रालयावर त्यांनी टीका केलेली आहे. आता या नालायकाला मला विचारायचं आहे, ज्या मुंबईमध्ये आम्ही राहतो, या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या संख्येने जे बांगलादेशी आणि रोहिंग्या येऊन आता या मुंबईमध्ये बसलेले आहेत, त्या प्रत्येकाकडे 2-2, 4-4 आधार कार्ड आहेत. एका छोट्या रूम मध्ये किमान 25-30 लोक, 300-400 स्क्वेअर फीट मध्ये 25-30-40 लोक राहतात. प्रत्येकाकडे वोटिंग कार्ड आहे, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. मग मुंबईवर तुमच्या वर्षानुवर्ष तुझ्या मालकाची सत्ता होती. मणिपूर सोड, या मुंबईमध्ये जे रोहिंग्या आणि बांगलादेशी त्यांच्याबद्दल काय, त्यांच्यासाठी त्यांना कोणी इथे आणलं, कोण त्यांना पाणी, वीज आणि ह्या सगळ्या सुविधा देत आहे, कोण त्यांना आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड देत आहे, आणि ते जे काही इथे राहत आहे, कोण रंगशारदाच्या बाजूला त्या झोपडपट्ट्यामध्ये कोण राहत आहे, तुझा मालक जिथे राहतो त्या भैरमपाडा, भारतनगर या इथे किती रोहिंग्या आणि बांगलादेशी आहेत, त्यांना कोणी आणून दिले आधार कार्ड आणि सगळ्या वोटिंग कार्ड, आयडी आणि सगळे पाणी वीज कोणी दिली आहे? कोण यांच्याकडून हप्ते घेतो? त्या हप्त्यावर मातोश्री चालले असं मी म्हणू का? मातोश्रीचा खर्च भागवण्यासाठी या रोहिंग्या आणि बांगलादेशीकडून तुम्ही लोक हप्ता जमा करतात, याची जरा माहिती आम्ही वरती देऊ का? त्याबद्दल तू उत्तर देणार आहेस का? स्वतःच्या बुडाखाली काय चाललंय हे बघायचं नाही. मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जे हिंदू पलायन होत आहे, हिंदू घरं सोडतायत,
त्याचं मुख्य कारणच हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान आहेत. याबद्दल कधी एक अग्रलेख जरा लिहिण्याची हिंमत दाखव ना. तुझ्या उद्धव ठाकरेला जो जनाब उद्धव ठाकरे जे म्हणतात, तुम्ही जे काय त्यांचे आझाद स्पर्धा जे घेतात हे त्याच्यामुळेच आहे. टिपू सुलतान सारखा हिंदू विरोधी आहे की जो काही तुम्ही चाटताय, तुम्ही आणि तुमचे ठाकरे सेनाचे शिवसैनिक, हे त्याच्यामुळेच आहे ना. ते उद्या तुम्ही त्यांना तुमचे मतदार करून ठेवलेले आहात. याबद्दल जरा संजय राऊतने एक अग्रलेख लिहावा ना. देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांबद्दल उल्लेख केलाय, ते यावर तरी लक्ष घालावं. मी या कार्ट्याला सांगेन, अमित शाह साहेबांच्या कारकिर्दीमध्ये, मोदी साहेबांच्या ह्या कारकिर्दीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं प्रत्येक स्वप्न आमच्या केंद्र सरकारने पूर्ण केलेलं आहे. मग 370 हटवण्याचा विषय असो, अयोध्यामध्ये राम मंदिर असो, ज्याला तुझ्यासारख्या हिंदू विरोधी कायद्यांनी सातत्याने विरोध केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हाही त्यांच्या ऑनलाईन आणि त्यांच्या जेव्हा देशभरातून वर्गणी जमा करण्याचा कार्यक्रम जाहीर केला गेला, त्याला विरोध करणारे हे जनाब उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्टे होते. या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेला देश हिंदूंसाठी सुरक्षित ठेवला ते कोणी? आमच्या अमित शाह साहेबांनी. कोणी आमच्या देशामध्ये हिंदूकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. आणि बघितल्यानंतर त्याची काय अवस्था होते याचे 100 पेक्षा जास्त उदाहरणं आम्ही देऊ शकतो. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असो, ड्रग्सच्या संदर्भात असो, प्रत्येक बाबतीमध्ये कडक भूमिका आमच्या केंद्र सरकार आणि गृहमंत्रालयाने घेतलेली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर आमच्या अमित शाह साहेबांची प्रशंसा केली असती, जवळ घेऊन मिठी मारली असती आणि तुझ्या ढुंगणावर लाट मारली असती. काल उद्धव ठाकरेजीने त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक वक्तव्य वापरलं. आता ह्या लोकांना आमच्या बजरंगबलीच्या विरुद्ध काय द्वेष आहे, काय राग आहे, आम्हाला आतापर्यंत कळत नाही. काल उद्धव ठाकरेंनी वक्तव्य वापरलं ते कर्नाटकामध्ये अगर मोदी साहेब बटन दाबण्याच्या अगोदर बजरंगबली म्हणायला बोलतात, तर बेळगावच्या सीमा भागामध्ये तिकडच्या असलेल्या मराठी माणसांनी बटन दाबण्याच्या अगोदर जय भवानी जय शिवाजीचा नारा द्यायचा. म्हणजे हिंदूंमध्ये फूट टाकताय, हिंदूंमध्ये फूट करताय. हिंदू समाज हा विभागला गेला पाहिजे. ही जी काँग्रेसची आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या दहशतवाद्या संघटनेची जी भूमिका आहे तीच भाषा उद्धव ठाकरे बोलायला लागलेले आहेत. म्हणजे एकाने बजरंगबलींचं नाव द्यायचं, एकाने जय भवानी जय शिवाजी बोलायचं. का आम्ही देशभरामध्ये सगळेचे सगळे बजरंगबलीचे भक्त होऊ शकत नाही का? आमच्याकडे कशाला फूट करताय? आणि तसं पण आतापर्यंत उद्धवजींनी आणि त्यांच्या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने फक्त राजकारण आणि धंदे केलेले आहेत. स्वतःची घरं भरलेली आहेत. मला आठवतं आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इथे, सहारच्या इथे जेव्हा तो फ्लायओव्हर बनत होता आणि महाराजांचा जो मुख्य पुतळा आहे तो हटवण्याचा विषय जेव्हा संबंधित कंपनीने मोठा केला
तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या लोकांनी आंदोलन केलं आणि मग पुतळा जेव्हा त्यांनी विनंती करून बाजूला बसवण्याचं नियोजन केलं तेव्हा मातोश्रीने किती मोजले याची जरा माहिती उद्धव ठाकरेंनी द्यावा ना. महाराजांच्या नावाने पैसे खाल्ले ना तुम्ही, काय आकडा मी सांगू? म्हणजे महाराजांच्या नावाने आंदोलन करायचं आणि मग पैसे आणि खोके पोचल्यानंतर मग गप्प बसायचं. म्हणजे यांचा नाराज आहे उद्धव ठाकरे आणि ठाकरे सेनेचा. जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी, हाच यांचा नारा आहे. हे देत तर फिरतात सगळे डबे घेऊन सगळीकडे. तुम्हाला बजरंगबलींच्या नावाने काय एलर्जी आहे ते एकदा सांगून टाका ना. ते बिचारे राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा आतमध्ये टाकलं. आता आमचे मोदी साहेब बोलतायत की बजरंगबलीचा नारा घ्या, तिथे तुम्हाला एलर्जी होते. म्हणूनच तर तुमची लंका जळली ना. कळणार नाही तुम्हाला अजून. म्हणून यापुढे हिंदू द्वेष यांनी थांबवावा, नाहीतर महाराष्ट्रातला हिंदू 2024ला तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसणार नाही. एवढं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि एक शेवटचा विषय घेतो की आजपासून मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करेन की आजपासून द केरला स्टोरी नावाचा चित्रपट रिलीज झालेला आहे. मी आपल्या सगळ्या जणांना विनंती करेन की या चित्रपटला आपण मोठ्या प्रमाणाने जाऊन थिएटरमध्ये जाऊन बघावं, सिनेमा हॉलमध्ये जाऊन बघावं. लव जिहाद सारखा महत्वाचा प्रश्न अतिशय सुंदर पद्धतीने यांनी हाताळलेला आहे. ही फक्त केरळाची स्टोरी नाहीये, ही आपल्या हिंदुस्थानातली स्टोरी आहे, आपली मुंबईची स्टोरी आहे, आपली महाराष्ट्रातली स्टोरी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या लव जिहाद आणि धर्मांतरच्या केसेस होत आहेत. म्हणून ज्या आमच्या भगिनींनी हा सगळा जो त्रास सोसला, त्यांचं आयुष्य घरात झालं लव जिहादच्या निमित्ताने, त्यांना तुम्हाला ताकद द्यायची, आमच्या हिंदू मुलींना सुरक्षित ठेवायचंय, तर हा चित्रपट मोठा झालाच पाहिजे. हा विषय लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. एवढं आव्हान मी महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून करेन. धन्यवाद. तुम्ही उद्या आंदोलन करणार आहात, कशा पद्धतीने हे आंदोलन अधिक सभा असणार आहे? उद्या आमचा, आता आम्ही कसं तुम्हाला सांगितलं की आम्ही पहिला प्रशासनाच्या परवानगीसाठी थांबलेलो आहे. आम्हाला काही तिथे जाऊन कोणाला संघर्ष करायचा नाहीये कोणाबरोबर. पण जसं आम्ही सांगितलेलं आम्हाला आमचं समर्थन नोंदवायचं आहे. आतापर्यंत रिफायनरीला विरोध हे एकतर्फी बातम्या चालत आहेत. पण काल जसं निलेशजीने राजापूरला सभा केली तिथे उत्स्फूर्त पद्धतीने समर्थक तिथे जमले. मी माझ्या देवगड आणि अन्य भागांमध्ये आमचे रवी चव्हाण साहेब आणि सगळ्या जणांनी बैठकीला लोक उत्स्फूर्त पद्धतीने, म्हणजे आमच्या तर समोर तर 20-25 हजार आहे आम्हाला वाटतं, तर मला वाटतं मोठ्या त्याच्याही पेक्षा मोठा आकडा मोठ्या प्रमाणामध्ये लोक स्वतःहून येत आहेत. मुंबईवरून लोक तिथे पोहोचत आहेत. म्हणून आता मला वाटतं की उद्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या ताकदीने लोक बारसूमध्ये जाऊन. गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष याच कोकणाच्या धर्तीवर आम्ही बघितला होता. आणि पुन्हा हे दोन नेते एकमेकांच्या समोर उद्या ठाकणार. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात एक चिंतेचं वातावरण आहे की उद्या परत संघर्ष बघायला मिळेल. एक लक्षात घ्या, राणे साहेबांनी पहिल्या दिवसापासून भूमिका मांडली आहे ते कोकणाच्या विकासाआड, मग तो उद्धव ठाकरे हो किंवा कोणी असो, व्यक्तीच्या विरोधात आमची लढाई नाही. पण ही जी वृत्ती आहे, ही जी मानसिकता आहे, ते कोकणामध्ये काही चांगलं व्हायला सुरू झालं तर लगेच हे लोक विरोध करायला पुढे येतात. लगेच त्या लोकांना ते प्रकल्प थांबवायचे. तसंच निवडला झालं
तसंच चिपी विमानतळाच्या वेळी झालं, तसंच एनरॉनच्या वेळी झालं, तसंच जैतापूरच्या वेळी झालं, तसंच आता बारसूला होत आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्या कोकणाला काहीतरी मिळण्याची वेळ येते, आमच्या तरुणाला तरुणींना रोजगार मिळण्याची वेळ येते, तर लगेच उद्धव ठाकरे आणि ही जी गँग, वसुली गँग, ही तिथे उपस्थित राहते आणि हे काही कोकणाच्या हितासाठी कधी बोलणार नाही. पण जसं काल मी सांगितलं की ह्यांच्याकडे एक रेट कार्ड आहे, त्या रेट कार्ड प्रमाणे ह्याला विकत घेतलेलं, ह्याला आणि ह्याच्या मुलाला आणि ह्याच्या समर्थकांना, आणि उद्या तिथे विरोध करून स्वतःला श्रीमंत करण्यासाठी हा त्याचा उद्धव ठाकरेचा दौरा आहे. म्हणून परत तुम्हाला सांगतो, आम्हाला संघर्ष कोणाबरोबर करायचा नाही. आम्ही कुठल्याही एका व्यक्तीच्या विरोधात नाही. राणेसाहेब असो आणि आम्ही सगळेजण, आम्हाला कोकणामध्ये विकास हवाय आणि म्हणून आम्ही तिथे उद्या समर्थन करायसाठी चाललो. पण स्वरूप कसं असणार आहे, कशा पद्धतीचं स्वरूप? म्हणजे आम्ही तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बारसूमध्ये जमण्याची आमची तयारी आहे. आम्ही हेलिपॅडची मागणी केलेली आहे, कारण का राणेसाहेब असो, उदय सामंतजी, हे सगळेजण हेलिपॅडने तिथे येणार आहे. म्हणून आम्ही हेलिपॅडची मागणी केलेली आहे. मोर्चा समर्थनाचा म्हणून आम्ही एकत्र तिथे जमणार आहोत आणि तिथे सभेचं रूपांतर होऊ शकतं. तर आम्ही सगळेजण जमल्यानंतर समर्थक त्यांची भूमिका मांडणार आहे, त्यांचं मत मांडणार आहे की इथे रिफायनरी का हवी आहे. काही गैरसमज तयार मुद्दामून केले गेलेले आहेत विरोधकांच्या मनामध्ये, तेही प्रश्न आम्ही त्या निमित्ताने दूर करू शकतो. पण मग एक प्रश्न असा उपस्थित होत आहे की उद्याचाच दिवस का? कारण उद्या यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेली होती की कोकणातल्या एका भागामध्ये त्यांची सभा आहे आणि त्यानंतर आता गेल्या त्यांनी बजरंग मुखमध्ये सांगितलं की आम्ही 6 तारखेला बारसूला पण जाणार, म्हणून तुम्ही मोर्चा करताय. एक लक्षात घ्या की जसं तुम्हाला सांगतो, सातत्याने आमच्या कोकणाच्या संदर्भात नकारात्मक चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतो. ते प्रकल्प आले की इथे विरोध होतो. म्हणून आम्हालाही समर्थन किती मोठं आहे हे दाखवण्यासाठी 6 तारखेपेक्षा दुसरी चांगली तारीख नाही. म्हणजे तुम्ही एका बाजूला सांगताय की बाबा कोकणाला प्रकल्पाला विरोध आहे, पण कालपासून जेवढा अनुभव आम्ही घेतोय ते मोठ्या प्रमाणात लोकांना समर्थन करायचं आहे, मोठ्या प्रमाणात लोक येऊ इच्छितात. म्हणून आम्हाला 6 तारखेला खरं चित्र कोकणाचं ग्राउंड रियालिटी काय ती आम्हाला उद्या 6 तारखेला दाखवायची आहे. म्हणून उद्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. फक्त प्रशासनाने जेवढा लवकर आम्हाला परवानगी देतली त्यावर सगळं अवलंबून आहे. कारण आम्हाला कुठेही कायदा हातात घ्यायचा नाही. सरकार आमचं आहे केंद्र आणि राज्यामध्ये. आमच्या तिथे येण्यामुळे स्थानिकांना कोणालाही त्रास नको, कोणालाही कुठलेही केसेस नको. आम्हाला काय स्वतःचे फोटो काढण्यासाठी तिथे यायचं नाही, आम्हाला कोकणाच्या हितासाठी तिथे यायचं आहे. म्हणून आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून सगळ्या गोष्टी करणार आहोत. माहितीचे नेते की जशी अजून तुम्हाला परवानगी मिळालेली नाही अशी, तशीच त्यांनाही परवानगी मिळालेली नाही आणि उद्या परवानगी नसताना जर ते तिथे पोहोचले तर थोडंसं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग तो दोन्ही बाजूने होईल का? एक लक्षात घ्या, ही शेवटी हा निर्णय आम्हालाही घ्यायचा आहे, त्यांनाही घेतला पाहिजे. शेवटी स्थानिक लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेचा त्रास काही न होता आम्ही आमच्या भूमिका मांडल्या पाहिजे. आता प्रशासन असो, कलेक्टर असो, SP असो, यांना सगळी परिस्थिती बघून हे लोक निर्णय घेतात. जिथे अगर कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकतो त्याप्रमाणे कधी कधी प्रशासन भूमिका घेते. म्हणून आम्हाला असो किंवा त्या लोकांना आम्हाला ठरवायचं आहे की आम्हाला स्थानिकांना त्रास तिथे द्यायचा आहे का. आम्हाला स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आम्ही राजकारण करणार नाही, आम्हाला फक्त तिथे समर्थन द्यायचं आहे. पण त्याच्यामुळे राज्याची, कोकणाची कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये ह्याची काळजी आम्हाला घ्यायची. म्हणून जसं आम्ही तुम्हाला सांगतो की प्रशासनाने काही अंदाज तिथे घेतले असतील. कारण काय हे जे काही उद्या येत आहेत विरोधामध्ये, जसं मी तुम्हाला सातत्याने माहिती तुम्हाला देतोय, मुंबईचे काही गुंड त्यांच्या बरोबर जात आहेत ना. टिळकनगर मधून गाड्या आज त्या लोक निघत आहेत. 5 तारखेला गाड्या निघण्याची तयारी आहे. काही नंबर आणि व्हॉट्सअप स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर. काही लोक व्हिडिओ पण मला पाठवणार आहेत ते कुठल्या पद्धतीने मुंबईचे नामचीन गुंड हे उद्या उद्धव ठाकरेच्या बरोबर तिथे असतील. जसं निलेशजींनी तिथे सांगितलं की जिलेटिन स्टिक त्याही तिथे काही घरामध्ये सापडलेले आहे. तो माझा मुद्दा एवढाच आहे की आमचा मुद्दा परत स्पष्ट आहे की आम्हाला समर्थन करायचं आहे. पण दुसऱ्या बाजूने अगर गुंड मागवली जात असतील, जिलेटिन स्टिक्स मागवली जात असतील तर नेमकं आहे ना आमच्या कोकणामध्ये काय करायचं आहे.
हा जरा मुद्दा कळीचा आहे, म्हणून त्याच्यावर जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा. सध्या राष्ट्रवादीचं जे काही चाललेलं आहे असं कळतं की शरद पवार यांचा जो काही राजीनामा होता तो नामंजूर करण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा विनंती केली जाणार आहे त्यांना की त्यांनीच अध्यक्ष राहावे. आपल्याला काय वाटतं? हा तसं मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून बोललो FIR की संजय राजाराम राऊत सोडून आमच्या सगळ्यांची हीच भूमिका आहे की तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. तो जेव्हा ते भूमिका स्पष्ट करतील तेव्हा आम्ही सगळेजण आपण भूमिका मांडू शकतो. पण आता जोपर्यंत त्यांच्या विदिन द पार्टी म्हणजे पार्टी अंतर्गत तो विषय, त्या लोकांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं पाहिजे. घरात डोकवण्यामध्ये आम्ही संजय राऊत नाही ना. थँक्यू.